नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधनं धनराज बोलतो. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? आज 5 तारीख आहे, 5 नोव्हेंबर. आपल्याकडे पाऊस पण खूप पाऊस झाला मित्रांनो. कमीत कमी 6.5 महिने पाऊस पडला. आता असं क्लायमेट झालं आपल्याकडे बघा. थोडंसं मी मुद्दाम एक आपलं क्लायमेट दाखवतो, कारण जसं मी व्हिडिओ बनवून टाकतो तसं मी पाऊसच होता, आपल्या खूप धुकं होतं. हे खरं आपलं क्लायमेट आहे मित्रांनो. असं तिकडे डोंगर आहे, आपण उंचावर आहे. त्या बाजूनी तिकडच्या बाजूने जे दिसतं त्या डोंगराच्या बाजूने सगळ्या दऱ्याखोऱ्या आहे आणि पूर्ण उंचावर आपण आहेत. हे बघा, असं उंचावर आहे आपण. चला मित्रांनो, आता वेळ न जाता आपण महत्त्वाची टॉपिक जी आज मला सांगायची, माझं पुढचं नियोजन मॅनेजमेंट काय, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. ते आजपर्यंत आपण केलं नव्हतं. आपण आत्तापर्यंत कोंबडी कशी घेतली, कसा बिझनेस स्टार्टअप केला, ह्या गोष्टी दाखवल्या. आता आपण मेन कसं करणार आहे, नियोजन कसं काम करणार आहे ते दाखवतो. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता मी काय दाखवतो ते बघा मित्रांनो. आपलं हे इन्क्युबेटर आहे मित्रांनो. यामध्ये 21 दिवस आपण अंडे लावतो, 18 दिवस हॅचरमध्ये ठेवतो, मग इकडे टाकतो. इथे 3 दिवस असतात, याच्यामधून पिल्लं निघतं. आता याच्यात पिल्लं निघालेली आहे आपले एक बॅच. ही बॅच बुकिंगप्रमाणे आपली आता डिलिव्हरी होणार आहे याची. तर सध्या आपण काय स्वतः हॅचिंग नाही करणार, घेतलेलं डिलिव्हरी पूर्ण करणार आणि मग हॅचिंग चालू करणार आहे. तर पाऊस खूप होता, त्यामुळे आपण ब्रूडिंग केली नाही आतापर्यंत. आता ब्रूडिंगची तयारी करणार आहे आपण. कसं नियोजन केलेलं, कसं मॅनेजमेंट केलं ते सगळं दाखवणार मित्रांनो. कसं झालं मित्रांनो, मी ज्यावेळेस सुरुवात केली का आपल्याला कुक्कुटपालन करायचं, पण जिथं जिथं गेलो तिथं लोकांनी काय सांगितलं का आम्ही पिल्लं प्रोव्हाइड करतो, मग तुम्ही आम्हाला अंडे द्या किंवा मोठे करून पक्षी द्या. पण हा बिझनेस थोडा वेगळ्या टाईपचा आहे मित्रांनो, केला पाहिजे. त्या हिशोबाने जर केला, एक माझ्या अनुभवावरून सांगतो आता. आणि पाटील सरांना मी जोडल्यामुळे काही त्यांच्या पण मार्गदर्शनाने ह्या गोष्टी आम्ही करत आहे. आता टीमवर्कने काम करतो आहे. त्याला टीमवर्कनेच काम करणं गरजेचं आहे. हे तुम्ही एकटे सर्व गोष्टी हँडल नाही करू शकत. तर टीमवर्कने काम केलं तर खूप चांगलं आहे. चला बोलूया आता पुढे. तर कसं मित्रांनो, काही गोष्टी मला ते प्रॉपर नॉलेज न भेटल्यामुळे मी डायरेक्ट 4 शेडचं काम चालू केलं. पण मग हा बिझनेस 3 टाईम प्रकारचा करण्याचा आहे. तुम्ही 10,000 20,000चे पक्षी करणार आहे, तर ते कशा टाईपमध्ये केलं पाहिजे. आता तुम्हाला जर 10,000 कॅपॅसिटीचं करायचं आहे का, मला कटिंगचं 10,000 कॅपॅसिटीचं काम करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला 5,000 पॅरेंट स्टॉक पाहिजे. अशा पद्धतीने ते नियोजन केलं पाहिजे. तर ते प्रॉपर आता ह्या व्हिडिओमध्ये पण एवढं सांगितलं तरी प्रॉपर लक्षात नाही. त्यासाठी व्हिजिट करा मित्रांनो, आम्हाला व्हिजिट करा. आमच्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला खरं आणि प्रॅक्टिकलच नॉलेज देणार. त्यासाठी ते घ्या. आणि फिरणं खूप गरजेचं आहे. कोणता बिझनेस टाकायचा आहे तर तो कोण करतं आहे, एक फार्मरला भेटणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या फार्मरकडे जा, त्याचं व्हिजिट करा. तो बिचारा जो अनुभव आहे त्या अनुभवाने तुम्हाला सांगतो का नाही आपण ह्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तर चला आता मी माझी सुरुवात कशी करणार आहे. आता आपला पाऊस उघडला, आपण ब्रूडिंग करणार आहे पिल्लांची. ही जी बॅच दाखवली ही गेल्यानंतर नेक्स्ट बॅच जी राहील माझ्याकडे, तर आपण ब्रूडिंग करणार आहोत मित्रांनो. तर ब्रूडिंग कशी करणार ते दाखवतो. हे जे मी केलेलं आहे बघा, हा माझा ब्रूडिंग रूम आहे. आपल्याकडे हवा खूप असते आणि थंड असते, फॉग असतो. आता संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला वाटतं आता हे खूपच यांचं क्लीन क्लायमेट दिसतं, पण 6 वाजेनंतर 7-8 वाजेनंतर इकडे आमच्याकडे धुकं पडतं मित्रांनो, फॉग येतो. तर त्यामुळे मी त्या पद्धतीने हा थोडा स्ट्रॉंग खर्च केला, कारण हे क्लायमेटमुळे आम्हाला हे करायची गरज आहे. तुम्हाला इतकं करण्याची गरज नाही मित्रांनो. तुम्ही भेटल्यानंतर आम्ही याला कमीत कमी पैशात तुमचा कसा बिझनेस स्टार्टअप होईल तो आम्ही करतो. हा जो रूम आहे याच्यामध्ये सध्या आपण
ट्रेनिंग घेतो. तुम्ही बघितलेलं असेल काही व्हिडिओ माझ्या ट्रेनिंगचा, तर ह्याच हॉलमध्ये असतात. तर सध्या आपण याच्यामध्ये घेतो, हळूहळू मोठं व्हायचं डोक्यात आहे आपल्या, त्यामुळे इथं आपण ट्रेनिंग घेतो मित्रांनो. आणि इन्क्युबेटर पण इथंच लावलेलं आहे. तर मित्रांनो बघा, आपण आता नंतरचं प्लॅन इथं आहे का आपण अंडे कलेक्ट करणारे, अंड्यांसाठी व्यवस्थित करणारी जागा, काही अजून मशीन लावायची, काही वेळ आली काही आलं तर त्याच्यासाठी काही स्टॉक, खाद्य स्टॉक, मिल, फीड मिल टाकणारे आपण, ती पण इथेच टाकू शकतो मित्रांनो. तर हे जे पूर्ण शेड आहे 30x200 तर आपण त्याच्यासाठी ब्रूडिंग आणि बाकीचं मॅनेजमेंटसाठी ठेवणार. तर हे बघा, आता हा रूम आपण बनवलेला आहे, हा पॅक केलेला आहे मित्रांनो. हा आपण 25x40 आहे आणि हाईट ही आपण 6 फूट घेऊन आणि त्याला वरती फ्लोरिंग टाकलेली. तर असा आपण हा पॅक केलेला आहे. याला आपण प्रत्येक, आता हे बॉक्स जे दिसतात तर हे 5-5 फुटाचे, 7-7 फुटाचे, 5-5 फुटाचे असे ब्लॉक्स झाले तयार. याच्यामध्ये आपण हीटिंग प्लेट लावून, काही बल्ब लावून इथं टेम्परेचर मेंटेन करणार आहोत मित्रांनो. आणि याच्यामुळे ब्रूडिंग चालू करणार आहोत. इथं तुम्ही बघा, ती प्लेट लावलेली आहे. मी थोडं झूम करतो याच्यात. अशा पद्धतीने हे प्रत्येक ब्लॉकमध्ये आपण ही ब्रूडिंग प्लेट लावून हॅचिंग चालू करणार आहे, ब्रूडिंग चालू करणार आहे. आणि हे ब्रूडिंग याच्यामध्ये तीन टाईपचे करणार आहे आपण मित्रांनो. इकडं समजा 1 दिवसाचे 1 ते 15 इथं ठेवणार, याच्यामध्ये 2 व्हॅक्सिन होणार. दुसऱ्या व्हॅक्सिनला आपण इकडे शिफ्ट करणार, मग इकडे त्याला जागा करणार, इकडे शिफ्ट करणार. 15 दिवस, 1 महिना याच्यामध्ये राहणार. सर्व व्हॅक्सिनेशन वगैरे प्रॉपर टेम्परेचर जे पिल्लाला गरज आहे तिचे आपण ते करून, त्यांना सक्षम करून, स्ट्रॉंग बनवून इथून आपण बाहेर काढणार. इकडे त्यांना आपण रूम बनवणार परत. मग 1 महिन्यानंतरचा इकडे एक रूम बनवणार, तो पण असं 25x40, 50 असं काहीतरी बनवू आपण. असं 3 टाईपचे इकडे बनवणार आहे. परत 1 महिन्याचे त्या रूममध्ये ठेवायचे, त्या रूममधून काढायचे, पुढच्या याच्यामध्ये फ्री रेंजचा टाईप 3ऱ्या महिन्याचे पाठवायचे. मग इथून 3ऱ्या महिन्याचे काढून डायरेक्ट फ्री रेंजला आपण पुढच्या शेडमध्ये टाकणार. असं नियोजन आहे मित्रांनो, असं नियोजन आहे आपलं मित्रांनो. नेक्स्ट टाईम 3ऱ्या महिन्यानंतर जे पिल्लं बाहेर निघणार ते कोणत्या शेडमध्ये जाणार, मग त्यांची काय निगा आणि संगोपन करणार ते तुम्हाला मी उद्या किंवा परवा एक व्हिडिओ बनवून ते पण टाकणार. पण आपण जसे आता ब्रूडिंग करणार मग ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवत चालणार. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघत चाला मित्रांनो. ह्या अनुभवावरून आपण सांगतो आणि जे अनुभवावरून शेतकरी आणि फार्मर सांगतो ते मार्केटिंग करणारे लोक शक्यतो नाही सांगत, काही गोष्टी एवढ्या देत नाही, सर्वच काही त्या गोष्टी नाही करत. ते फक्त कोंबडीतून इतका पैसा आहे हे ते असं त्या गोष्टी सांगतात. तसं काही नाही मित्रांनो. प्रॉपर भेटा, फार्मरला भेटा. फार्मर जे नॉलेज देईल ते त्याचं अनुभवावरलं असतं आणि खरं असतं. तर हा बिझनेस करताना 4 ठिकाणी फिरा, भेट द्या आणि मग बिझनेसमध्ये उतरा. म्हणजे तुम्ही जो खर्च करणार आहे तो कसा तुम्हाला मॅनेजमेंट प्रमाणे करता येईल. ही एक कंपनी म्हणून करावं लागतं. त्या पद्धतीने मॅनेजमेंट पद्धतीने केलं तर तुम्ही सक्सेस आहे. नाही तर एक शेड मारता आणि एक शेडमध्ये सगळं पार्टिशन करता, ते चुकीचं आहे मित्रांनो. त्यासाठी या, भेटा, आमचं नॉलेज घ्या. आमची एकदा ट्रेनिंग पण अटेंड करून बघा मित्रांनो, खूप छान असते. प्रॉपर माहिती असते बऱ्यापैकी. तुम्ही टेक्निक येऊन जाते का काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, पिल्लांचं कोंबडीचं कसं संगोपन केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी डीपमध्ये प्रॉपर शिकवता पाटील सर आमचे. तर या, एकदा व्हिजिट करा. जर इंटरेस्ट असेल तर 16 तारखेला आमच्याकडे ट्रेनिंग आहे, त्या 16 तारखेची ट्रेनिंग अटेंड करा. आमचा व्हिडिओच्या ब्लॉगवरती नंबर असतो, तर तो नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जॉईंट व्हा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. अजून तुमची काही समस्या असेल ती पण टाका, म्हणजे तुमची कमेंट वाचून आम्ही त्या समस्यावर कसं निदान करता येईल
कसं तुम्हाला ते नॉलेज देता येईल त्या पद्धतीने आम्ही ते तुम्हाला जितकं देता येईल तितकं देऊ. आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर तर आम्ही पूर्ण प्लॅनच देतो मित्रांनो. तर या व्हिजिट द्या आम्हाला आणि जाणून घ्या कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणत्या जातीमध्ये केलं पाहिजे. कोंबडीमध्ये खूप व्हरायटीज आहे, खूप जाती आहे. सोनाली, कावेरी, RR, DP, कस्तुरी, ह्या असं खूप जाती आहे. तर आम्ही तर प्युअर गावठीमध्ये करतो आहे आणि थोडंफार नॉलेज बाकीच्यांचं पण आहे. तर आपण काय केलं पाहिजे ते आपण तुम्हाला सांगूया मित्रांनो. तर अवश्य आम्हाला भेट द्या. धनज्योत फार्मला जरूर भेट द्या मित्रांनो. तुमचं समाधान आणि निदान हे आम्ही करण्याचं पुरेपूर प्रयत्न करणार मित्रांनो. ही गॅरंटी आहे आणि तुम्ही पण समाधान घेऊन जाणार ह्याची पण आम्हाला खात्री आहे. तर धन्यवाद मित्रांनो.